भाई, मला बिल्डिंग मध्ये आलेलं कोणी बघितलं पण नाही हा. आणि मी व्यवस्थित आलोय, तिथे काही कॅमेरा वगैरे नाही. हा, ज्या नंबर वरून मी कॉल करेन त्या नंबरवर लगेच ओटीपी येऊ दे. हा हा ठीक. नमस्कार सर, मी इन्शुरन्स कंपनीतून आले. तुमचा हेल्थ इन्शुरन्स आहे? हो आहे. सर, आमच्या कंपनीचे खूप चांगले चांगले प्लॅन आहेत. नको, थँक्यू. सर, थोडं ऐका तर तुम्ही. नकोय मला. चालेल सर. सर, थोडं पाणी मिळेल का? मी सकाळपासून उन्हातानातून फिरतोय ना, म्हणून तहान लागले. सर, माझी आई म्हणते उभं राहून पाणी नाही प्यायचं. बसा मग. पण इथे कुठे बसू? मग आता मी विचार करत होतो त्या खुर्चीवर बसून मी प्यायला तर चालेल का तुम्हाला? सॉरी सॉरी. या आत या. सेल्समनचं काम म्हणजे अवघड ना हो. एवढं उन्हातानाचं फिरायचं म्हणजे. हळूहळू. सॉरी, जरा जास्त होत आहे, पण मी तुमचं टॉयलेट यूज करू शकतो? हा करा ना. हॅलो, ऐक. अरे, मी एकाच्या घरात घुसलोय. हा, आता थोड्या वेळात तुला कॉल करतो. हा, तू तयारीत राहा. हा, लक्ष ठेव. हा, चल बाय. सर, तुमचं जेवण झालं का? नाही हो. तुमचं? आमचं कुठे हो. 10 पॉलिसी गेल्यानंतर जेवणाचा विचार येतो. मी फिरलो नाही तर घर कसं चालणार ना. पिता का? म्हणजे? अहो म्हणजे दारू पिता का? नाही हो, नाही सर. चांगलंय चांगलंय. मला ना अशीच लोक आवडतात. अहो, व्यसन नसलेली माणसं फार कमी होय जगात. पण आता तुम्ही इतकं बोलताय तर घेईन थोडे. काय ना, तुमच्यासारखं खरं बोलणारी माणसं भेटली ना की खूप बरं वाटतं. बायको नाही हो घरी. ती असली ना ती मला पिऊन देत नाही, आणि ती नसली ना की एकट्याला प्यावीशीच वाटत नाही. आणि नेमके तुम्ही आज भेटला. तुझं आलंय का लग्न? नाही हो, नाही सर. करू पण नकोस. या बायको लोकांची ना जाम कटकट असते रे. नुसतीच कटकट कटकट कटकट. तुला आमच्या ना कपडे सुकत घातले ना की ते तसेच का घातले, भांडी धुतली की ती तशीच का धुतली. अरे नुसतीच कटकट कटकट. टॉवेल टाकला तर कशाला इथं टॉवेल टाकला. संडे का एक दिवस सुट्टी असते. एक दिवस सकाळी लवकर उठलं की बोलला का आज झोप येत नाहीये, आणि उशिरा उठलो ना की बोलला हा आज भरपूर झोपताय, म्हणजे आम्ही काय जगायचंच नाही का? अरे नुसतीच कटकट रे. डोकं फिरतं. तुला सांगतो, तू लग्न काही करू नकोस. हा सर, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 2 महिने झाले माझ्या लग्नाला. सर, खूप सहन करताय हो तुम्ही. एक कॉल करू तुमच्या फोनवर? हा घ्या ना. करा ना. माझ्या फोनला नेटवर्क नाही. हा करा. सेकंड सिम वरून करा. हो, त्यातच बॅलन्स आहे. हॅलो. हा सर, मला यायला थोडा उशीर होईल. काय बोलताय? हॅलो. हा, मला यायला थोडा उशीर होईल सर. हा, ती पॉलिसी लॉग इन झाले सर. 4600 4600 ची. 4600. हा हो, झालं का? हा ठीक आहे, येतो. थँक्यू. ते तुम्ही तुमच्या जीएफ बद्दल काय सांगत होतात मला? काही नाही हो सर. आपण कितीही प्रेम केला ना तरी आपल्या आयुष्यात धोकाच आहे.
मी तिच्यासाठी घरच्यांसोबत भांडलो, मित्रांसोबत भांडलो, पण ती माझ्यासोबत भांडून निघून गेली. खूप एकटा पडलोय मी सर. खूप एकटा वाटतंय मला. खूप दुःख आहे. म्हणून तुमच्यासारखी अशी देव माणसं भेटतात. थांबा. हे बघा, किती चांगला लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे. मस्त आहे रे. नाव काय हिचं? सर म्हणजे असं नाही, म्हणजे नाव काय हिचं? जान्हवी. सर इकडेच फोन दे. नंबर बोल तिचा. सर मी नंबर डिलीट केलाय तिचा. अरे तुझ्या पाठ आहे नंबर, बोल तू. 8691. हा बस बस. हॅलो, नाव काय हिचं? जान्हवी. तन्वी. हा तन्वी. तुझं नाव काय? तुषार. हा. ए हॅलो तन्वी, मी तुषारचा मित्र बोलतोय. कसा आहे सर म्हणजे कसा आहे हा? अगं किती नशीबवान आहेस, तुला माहितीये का तू? आणि तुमच्या त्या भांडण बिंड सगळी संपवून टाक बघू. उद्याच्या उद्या तू त्याला भेटायला ये. कुठे भेटायला बोलवू? नको, मी सांगतो. तू उद्या बोरल स्टेशनला 12:30 वाजता त्याला भेटायला ये. हा, तो येतोय उद्या. येईल तुझ्या भेटायला, काय टेन्शन घेऊ नकोस. पेट भर पेट भर. सर निघतो मी आता, मला उशीर होतोय. हा निघतो मी आता. हा जास्त वेळ थांबलो तर माझी लागेल. हा येतो सर. थँक्यू सर. हॅलो, अरे आले का पैसे? कुठलाच बँक अकाउंट लिंक नाहीये रे. अरे यार, तो माणूस बोललेला त्याच्या पहिल्या सिम मध्ये पैसे नाही, मी दुसऱ्या सिम वरून फोन लावलेला. हा, त्याच्या त्याच नंबरला अकाउंट लिंक असणार. हा ठीक आहे, सोड, जाऊ दे. हा चल, ठीक आहे. माझ्या अकाउंट मधून पैसे कट कसे झाले? हॅलो, आले ना पैसे? एन्जॉय. आणि मी व्यवस्थित आलोय. तिथे काही कॅमेरा वगैरे नाही. हा बघतो कोणी बकरा भेटतो आहे का. हा तू फक्त लक्षात ठेव. हॅलो, एक बकरा स्वतःहून आपल्याकडे चालत येतोय. तू फक्त लक्ष ठेव, आज मोठा गेम होणार आहे. 8691. मी तुषारचा मित्र बोलतोय. हॅलो, हा नंबर आलाय. OTP पाठवलाय बघ. उद्याच्या उद्या तू त्याला भेटायला ये. कुठे भेटायला बोलवू? नको, मी सांगतो. तू उद्या बोरल स्टेशनला 12:30 वाजता त्याला भेटायला ये. 12:30. 1230. स्मार्ट, डन. चोराच्याच घरात चोरी काय?